हॅलो फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सगळ्याच पदांच्या रिक्त जागांची माहिती पाहणार आहोत. की कोणत्या पदाच्या किती जागा रिक्त आहेत ती सविस्तर आणि व्यवस्थित माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये MPW पद असेल म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, स्टाफ नर्स या दोन पदांच्या सर्वात जास्त जागा आहेत. आणि इतर जी पदं आहेत, लॅब टेक्निशियन असेल वगैरे, त्या पदांच्या किती जागा आहेत ती सगळी माहिती आपण पाहूयात. त्याचं PDF आलेली आहे आणि मी तुम्हाला सांगत आहे की जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. तर अजून एक पाऊल पुढे पडलेलं आहे आणि ह्या ज्या रिक्त जागांचा मॅट्रिक्स आहे ना, हा जानेवारी 2026 पर्यंतचा आहे. आणि माझं बॅकग्राऊंडमध्ये थोडासा आवाज तुम्हाला वेगळा येत असेल कारण मी ट्रेनमध्ये प्रवास करत करत हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपण आता रिक्त जागांची माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामधून बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक या सगळ्या पदांचा सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. तर आता या ठिकाणी पहा की संचालक आरोग्य सेवा पुणे याचं जे जागा आहेत ना, त्यामध्ये घोषवारा पदनियम आहे जानेवारी 2026 असं दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये ना गृहपाल, वस्त्रपाल त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर मंजूर पदं आहेत, भरलेली पदं आहेत, एकूण रिक्त पदं आहेत. त्यानंतर परत मंजूर पदं, भरलेली पदं आणि एकूण रिक्त पदं. आता अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. पण एवढं सारं पाहण्यापेक्षा ना मी तुम्हाला डायरेक्ट प्रत्येक पदाच्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती जागा आहेत त्या संदर्भात माहिती देतो. आणि ही जी PDF आहे ही आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्हाला उपलब्ध करून देतो. तर या ठिकाणी पाहता तुम्हाला पदानुसार मी महाराष्ट्राच्या एकूण जागा सांगतो. तर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी एकूण 89 जागा आहेत. प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया 296 जागा आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक एकूण 93 जागा आहेत. त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक एकूण 114 जागा आहेत. आरोग्य सेवक MPWच्या खूप जागा आहेत, 1128 जागा संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहेत. आरोग्य निरीक्षकच्या 144 जागा आहेत. औषध निर्माण अधिकारीच्या 136 जागा आहेत. त्याच्यानंतर स्टाफ नर्स म्हणजे अधिपरिचारिका पुरुष व महिला याच्या एकूण 1414 जागा आहेत. सहाय्यक परिसेविका प्रसाविका 15 जागा आहेत. रासायनिक सहाय्यक 20 जागा आहेत. त्याच्यानंतर वैद्यकीय सहाय्यक 128 जागा आहेत. अवैद्यकीय पर्यवेक्षक 30 जागा आहेत. अजूनही काही पदं आहेत पण मी महत्त्वाच्या पदाचं सांगितलेलं आहे. अशा एकूण 6236 जागांची ही गट क्रची रिक्त जागा आहे. गट डचा अजून माहिती मिळालेली नाही. त्याची माहिती मिळाल्यावर ती तुम्हाला सांगितली जाईल आणि याची PDF विठ्ठल जोशी जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महाराष्ट्र म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये झालेले जे पेपर आहेत 2012 ते 2026 पर्यंतचे त्याचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आणि हे पुस्तक Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तसंच सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे. आणि स्क्रीनवर जे 2 मोबाईल नंबर दिसत आहेत त्यावर जर व्हॉट्सअपला मेसेज केला आणि माझं नाव सांगितलं तर डिस्काउंटमध्ये घरपोच हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.